मॅन ऑफ द मॅच देतोय आणि मॅन ऑफ द मॅच साठी इथे मेडल आहेत. चला या ठिकाणी आकाश शबारे जे स्पर्धेचे खरं तर आमचे मुख्य आयोजक आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. सामन्यांना सुरुवात. पहिला बॉल इथे टॉप एज, पहिल्याच बॉलवरती इथे झेलची संधी होती, परंतु या ठिकाणी कदाचित अगदी तिथे शॉट फायनलिंगला खेळाडू होते, त्यांच्या अगदी डोळ्यावरती जणू काही सूर्य देवताचे किरण आले असतील आणि तिथे आपण पाहिलं तर कदाचित इथे जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलंय. चला मॅच ऑन. आणि पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल आलेली आहे. वेगवान चेंडू, ते सरार चेंडू होता. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, अगदी पॉइंटमध्ये खेळण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, त्यामुळे इथे हा डॉट बॉल आहे. सध्या तरी पॉवर प्लेचा हे षटक 3 ओव्हरचा हा सामना आहे, त्यामुळे हे पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे. पवन वाघे मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली गोलंदाजी करतोय. चांगली सुरुवात आपल्या टीमला इथे करून देत असताना यॉर्कर लेनचा हा चेंडू, इथे रनआउटची संधी होती, परंतु डायरेक्ट हिट द्यायचा होता, स्वतःला थांबवलंय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड या ठिकाणी केली जात नाहीये आणि इथे देखील एक सिंगल. सध्या तरी BCC चिंचवली संघाची सुरुवात थोडीशी शांतमय पाहायला मिळते, परंतु 3 ओव्हरचा हा सामना आहे, त्यामुळे 3 षटकांमध्ये इथून चिंचवली संघाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण की समोर अगदी भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. खरं तर DB कुरुन संघ आहे, हा देखील एक चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुट वरती आले, त्यानंतर अगदी स्क्वेअर कटचा हा फटका, दमदार फटका, अनंत गावंडाच्या बॅटमधून बॉल चाललाय सरळ डीप कव्हर मध्ये, इथे धावा मिळतील 4. अगदी वीरेंद्र सेहवाग सरांच्या स्टाईलने हा फटका सजवलाय. बॅकफुट वरती आले, त्यानंतर अगदी स्क्वेअर कट ॲक्शन रिप्ले तुम्हाला लगेच स्क्रीनवरती पाहायला मिळते. फटका चांगला होता, अगदी डोळ्याच्या समोर हा चेंडू होता आणि त्यानंतर अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करत असताना इथे 4 धाबा जमा केल्यात अनंत गावंडाने. 6 धाबा धाव फलकावरती. चला स्पीडअप करायचा आहे. मॅच ऑन, गेम ऑन. इथे आता मात्र या ठिकाणी ही कठीण कॅच होती, परंतु आता कॅच पकडण्यात आलेले आहे. फटका चांगला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फाईन लेगला खेळाडू होते. अप्रतिम या ठिकाणी कॅच स्वीकारण्यात आली आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर हा पहिला धक्का लागलाय, तो म्हणजेच टीम BCC चिंचवली संघाला. अनंत गावंडा आता मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन, पहिल्याच बॉलवरती इथे क्लास पाहायला मिळतोय. फटका प्रतिमाने शेवटच्या बॉलवरती इथे या 4 धावा आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण 2 धाब्यांची पेनल्टी आपण देणारच आहोत टीम कुरुन संघाला, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग कोड आहे, त्यामुळे इथे
ड्रेस कोड मॅच नाही त्यामुळे इथून कुरुन संघाला 2 धाब्यांची पॅनल्टी देतोय आणि आता या पहिल्या ओव्हर नंतर आपण या 2 धाबा देखील ऍड करतोय म्हणजेच चिंचवली संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा बनवल्यात आणि प्लस 2 धाबा देखील आता ऍड करतोय पॅनल्टीच्या त्यामुळे पहिल्या ओव्हर नंतर 12 धाबा धावफलकावरती आहेत कारण की कुरुन संघाने पहिल्याही मॅचमध्ये ही पॅनल्टी मान्य केली होती त्यामुळे इथे देखील त्यांना पुन्हा एकदा पॅनल्टीचा नक्कीच सामना करावा लागेल आणि इथे त्यांना 2 धाब्यांची पॅनल्टीज आपण दिलेली आहे येस मॅच ऑन अगदी पहिला षटक पवन वाघेनं फेकला परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये पवन निंबारे आहेत 3 षटकांचा सामना आणि इथून सध्या तरी चिंचवली संघाची सुरुवात चांगली झाली आहे दुसऱ्या बाजूला टीम डीबी कुरुंद याही संघाची सुरुवात चांगली पाहायला मिळते कारण की सुरुवातीला डॉट बॉल आले विकेट सुद्धा आलेला आहे मॅच ऑन अवे फ्रॉम दी बॉडी अगदी इथून बॅट्समन पासून दूर हा चेंडू परंतु पंचांचा लगेच इशारा आलाय इथे हा वाईट बॉल आहे त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव मिळते टीम बीसीसी चिंचवली संघाला सध्या तरी टीमचा बॅकबोन आता मैदानाच्या बाहेर झाला अर्थातच अनंत गावंडा आता इथून सध्या तरी जयराम आणि रामदास या 2 खेळाडूंना सध्या तरी हा डाव सांभाळायचा आहे ऑन साइडला किसलाय फटका इथे चांगला आहे परफेक्ट टायमिंग आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे डावकुऱ्या हाताची ताकद पाहायला मिळते चेंडू सीमा पार षटकार इथे 6 धावा आल्यात रामदास त्याच्या बॅटमधून हा तडाखा मॅच ऑन या ठिकाणी हा डॉट बॉल आहे अगदी टप्पा पडल्यानंतर इथून अगदी थोडंसं वळण आणि इथून हा डॉट बॉल आलाय मॅच ऑन फटका चांगला आहे बॅकफुट वरती आले पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि बॉलला पाठवला अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय दन दन करत सीमारेषा बाहेर पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत सध्या चांगली बॅटिंग रामदास यांच्या माध्यमातून पाहायला मिळते खरं तर रामदासचा विचार केला तर या टीमचा तो संकटमोचक आहे जेव्हा जेव्हा सामना फसतो तेव्हा रामदासला आठवलं जातं आणि रामदास चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला लेफ्ट केलाय हा देखील फटका दमदार आहे बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे जातोय लगातारचा हा आणखीन एक मोठा फटका येतोय
चला या ठिकाणी चला दोघांनी टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. यस या बॉलवरती एक धाव आली. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 34 धावा. अगदी सेकंड ओव्हरमध्ये जवळजवळ 21 धावा या ठिकाणी गोलंदाज पवनने खर्च केल्यात. पवन निंबारे यांना आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये तिथे तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. षटक क्रमांक 30 शेवटचे हे षटक. आतापर्यंत 34 बनलेले आहेत, परंतु ह्या तिसऱ्या षटकामध्ये अजून किती धावा बनतील की गोलंदाज इथून तुषार जो कमबॅक करेल का हे देखील पाहूयात. मॅच ऑन. स्ट्राइक वरती हार्ड हिटर बॅट्समन आहेत तिथे. रामदास सध्या थांबायचं नाव घेत नाहीये. अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या पाहायला मिळते आणि हा देखील चेंडू फाईन लेग क्षेत्रात सध्या तरी हरवतोय आणि तिथे या 4 धावा येत आहेत. चला लगेच बॉल फेकायच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात या ठिकाणी केली जाते. चला याही मातला सुरुवात पहिल्याच बॉलवरती पहिला दमदार चौकार तर आलाय मैदानाच्या आतमध्ये. 38 रन्स. इथे देखील फुल लेन पुन्हा एकदा ऑन साइडला पाठवलाय, परंतु तिथे खेळाडू आहेत त्याच्याही आवेगाच्या बाहेर आणि इथे कॅच. यस कॅच आहे की षटकार आहे? षटकार आहे या ठिकाणी. चला या ठिकाणी 6 धावा आहेत, परंतु इथून आता DRS घेण्यात आलाय ओव्हर द वेस्ट. आता इथून चेक केलं जातील. खरं तर या ठिकाणी कमरेपेक्षा जर का इथे हा चेंडू वरती असेल तर इथे लगेच नो चेंडू देखील दिला जाईल. प्रत्येक टीमला आपण एक एक रिपी दिलेला आहे, त्यामुळे आता इथून चिंचवली संघाने हा DRS घेतलेला आहे. यस या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा इशारा नोचा आलाय, त्यामुळे इथून 1+6 तब्बल इथे 7 धावा मिळतील. अगदी YouTube लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळे इथे सर्व काही चेक केले जाते. लगेच DRS घेण्यात आलाय. मॅच ऑन. आता फ्री हिटचा हा बॉल पुन्हा एकदा ऑनसेटला उडवलाय. फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे कॅच जरी पकडली फलंदाज बाद नसेल. आणि इथे या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट आणि पाहता पाहता आता दुसरी ही धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. 2च्या मदतीने आता टीमची टोटल पुढे जाते, ती म्हणजेच 47 धावा.
या ठिकाणी पुन्हा 2 धावा आल्यात. टीमची टोटल 51. 51 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरचा विचार केला आतापर्यंत 4 बॉलमध्ये 17 धावा खर्च केल्यात तुषारने. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार बॉलिंग मागवते आहेत. इथे वेगवान चेंडू होता परंतु इथे अगदी बॅट्समनला बीट केलं जातं परंतु तदनंतर तरी देखील इथे चांगल्या धावा मिळतील. धावा कशा येऊ द्यात. पंच बॅट कट आहे की लेग बाईस. येस लेग बाईस. चला या ठिकाणी पहिला सत्र कंप्लीट. पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. चिंचवली संघाची तब्बल 59 धावा बनल्यात आणि 60 धावा टार्गेट या ठिकाणी कुरुन संघाला आहे. अगदी या मॅच मध्ये रामदासने काय बॅटिंग केली आहे. अप्रतिम बॅटिंग. 15 चेंडूचा सामना केला. 15 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा बनवल्यात. अगदी 3 षटकार 4 चौकार होते. त्यामध्ये 280च्या स्ट्राईक रेटने चांगली बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. अगदी अनंता गावंडा स्वस्तात बाद झाले होते. असं वाटलं होतं की आता इथे 30 देखील बनतील का नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये रामदास होता. त्याने काय धावा बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. सेकंड इनिंग मध्ये तब्बल 60 धावा आता इथून DB कुरुंद या संघाला बनवाव्या लागतील आणि कुरुंद संघ आता या धावा बनवेल का हे देखील पाहूयात. याही टीमकडे ताकद आहे कारण की या संघाने पहिल्या मॅच मध्ये अगदी भरपूर चांगली बॅटिंग केली होती परंतु पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 50+ बनवल्या होत्या आणि आता याही मॅच मध्ये तशाच प्रकारची काहीतरी कामगिरी करावी लागेल. हॅलो चला मॅच ऑन गेम ऑन या ठिकाणी सामन्याला सुरुवात करतोय. स्ट्राईक वरती पवन वाघे आहेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पवन निंबारे आहेत. मॅचला सुरुवात आपण करतोय. गोलंदाजी मागपती गोलंदाज कॅप्टन कुल अनंता गाबंडा आहे. हे पहिलं पिवंत षटक घेऊन आलाय
आणि पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय फटका. इथे फसलाय खेळाडू आहेत आणि इथे इथे मात्र कॅच कॅरी केली जाते. यस इथे फलंदाज बाद आहेत, परंतु आता इथून बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आता इथून चेक केलं जात आहे. नो बॉल आहे, त्यामुळे इथे बॅट्समन सेफ आहेत. म्हणजे एक धाव कंप्लीट आहे ना सर. यस एक धाव कंप्लीट आहे, त्यामुळे 1+1, त्यामुळे 2 धावा इथून मिळतील. फ्री हिटचा बॉल, वेगवान चेंडू होता, टप्पा पडलाय तर अगदी खाली राहिलाय, त्यामुळे इथून हा निर्धाव. यस पंचांचा इशारा वाईटचा आलाय. अगदी असं वाटलं की इथून डॉट बॉल येईल, परंतु तदनंतर व्हाईट बॉल. आणि इथे पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू आहे. वेगवान चेंडू अगदी गुड लेन स्पॉट वरती बॉल होता. अगदी या ठिकाणी वेगाने सध्या गोलंदाजी केली जाते. गोलंदाज अनंत गावंडा चांगल्या लेंथ वरती आता गोलंदाजी करतोय. इथे डॉट बॉल आलाय. पहिल्याच बॉल वरती 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. समोर चेंडू आहे, त्याला समोरच पाठवलाय. लॉफ्टेड हिट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धावा मिळतील 6. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. ते मोठे फटके येत आहेत. 60 धावांचा टार्गेट आहे. 60 धावा चेस करायच्या आहेत. पहिल्या 2 बॉल वरती जबल 9 धावा जमा केलेल्या आहेत. अगदी 20च्या सरासरीने धावा उठायच्या आहेत, परंतु इथे सध्या तरी यष्टीरक्षक जयराम होते थोड्या चुका करतायत. आणि या ठिकाणी आणखीन 1 धाव. पंच बॅटकडे का? येस लेग बाईस. आणखीन 1 धाव आलेली आहे. टीमची टोटल 10 धावा. पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा तर आल्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, ऑन साइडला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता. इथे हा डॉट बॉल आलाय. प्रत्येकी डॉट बॉल इथे फार महाग ठरू शकतो बॅटिंग करत असताना डीबी कुरुंद या संघाला. गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आता मात्र ऑफ टर्न केलाय. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. सध्या तरी चांगल्या लेंथवरती आता गोलंदाज अनंता बॉलिंग करतोय. लगातार 2 चेंडू डॉट आलेले आहेत. शेवटचा बॉल समोर आहे, ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मोठ्या फटक्यांची गरज आणि ती गरज आता इथे भागवली जाते. सध्या तरी दोन्ही पवन मैदानाच्या आतमध्ये आता विस्फोटक झालेले आहेत. आणि जर का हे 2 खेळाडू शेवटपर्यंत जर का थांबले ना तर धावा बनवू शकतात. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये जबल पाहिलं तर 16 धावा बनलेल्या आहेत. मॅच ऑन गेम ऑन. गोलंदाज शरद भगत बॉलिंग मार्कमध्ये आहेत. वेगवान चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. अगदी बॅट्समन पासून सध्या हा चेंडू दूर होता, त्यामुळे अगदी पवन
अगदी पवन निंबारे होते स्ट्राईक वरती, त्यांना पहिलाच बॉल इथे डॉट फेकलेला आहे. पहिलाच बॉल डॉट. समोर चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धमाका होतोय मैदानाच्या आतमध्ये. पवन निंबारे नावाचा त्याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल अगदी तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 22 वरती. खूप चांगला कॅमेरा वर्क सध्या देवा यांच्या माध्यमातून होतोय. देवा आवटे यांना पण पाहतोय, कॅमेरामॅन आहेत. अगदी चेंडूवरचा जो लोगो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सध्या तरी चांगला कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळेल आणि आमचे ऑफिशियल अपडेटर रोशन म्हात्रे ते देखील इथे चांगली कामगिरी सध्या करत असताना. मॅच ऑन. पहिला बॉल डॉट आला होता. पहिला बॉल शरद भगतचा होता, परंतु दुसऱ्याच बॉलवरती पवन निंबारेनं अगदी त्या चेंडूवरती आपलं नाव लिहिलं, म्हणजेच तिथे 6 धावा आल्यात. खरं तर हा सामना तुम्हाला चुरशीचा पाहायला मिळेल. तब्बल 60 धाबा संख्येचं टार्गेट आहे. आतापर्यंत पाहिलं तर 22 बनल्यात. अजून धाबा बनवायच्या आहेत, परंतु आताचा हा चेंडू भरपूरच बाहेर. पंचांनी लगेच सांगितलंय हा चेंडू खराब आहे, हा चेंडू वाईट बॉल आहे, त्यामुळे आता इथून एक एक्स्ट्रा धाव मिळतीये. सेकंड राऊंडची ही सेकंड मॅच आहे. पहिला सामना आपण पाहिला सेकंड राऊंड मध्ये, तिथे बदलापूर मोहपणा आणि खरवई या दोन संघादरम्यान तो सामना रंगला होता. इथे फटका फसला, जेलची संधी. खेळाडू भरपूरच फाईन होते, भरपूरच दूर होते, त्यामुळे इथे पवन निंबारेला जेवणदान मिळतोय. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती आहेत. आता 9 चेंडू आहेत, परंतु 9 चेंडूमध्ये अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. 9 बॉल 35 ची गरज. या षटकातील हे शेवटचे 3 बॉल फार महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा फटका फसला. यष्टीरक्षक जयराम आता चुका करणार नाहीये आणि इथे चांगलं जजमेंट. इथे पहिला धक्का. पवन निंबारे मैदानाच्या बाहेर. चला टीम पराडे कॅप्टन आपण यायचं आहे. चला पराडे संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर पहिल्या फेरीमध्ये या संघाला आपण बाय दिली होती, कारण की या संघाने हायएस्ट स्कोर बनवला होता. त्यामुळे आता या मॅचमध्ये जो विजयी संघ असेल त्या संघाला पराडे संघासमोर खेळावं लागेल. त्यामुळे पराडे संघ विनंती असेल आपण कॅप्टनला पाठवायचं आहे. अगदी या ठिकाणी पवन पास झालाय, परंतु इथून नवीन बॅट्समन तुषार मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता याही मॅचमध्ये त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल, कारण की सामना फसलाय. 8 मध्ये 35 बनवायच्या आहेत. इथे वेगवान चेंडू होता, वेगानं हा चेंडू फेकला होता, परंतु इथे सध्या तरी तुषारला थांबवलं जातंय. डॉट बॉल आलेला आहे. सामना आता थोडासा फसतोय, कारण की 7 बॉल आहेत, 7 मध्ये 35 बनवायचे आहेत. या चेंडूवरती जर का एखादा बिग हिट आला तर फलंदाज पुन्हा एकदा इथे जागे होऊ शकतात. इथे हा देखील चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल आता. म्हणूनच आता हा सामना थोडासा कठीण बनतोय, कारण की लगातार डॉट बॉल आलेले आहेत. गोलंदाज शरद भगतचं कौतुक करायला पाहिजे. पहिल्या बॉलवरती अगदी पहिला बॉल डॉट होता, परंतु सेकंड बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर सातत्याने डॉट बॉल आलेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 25. चला त्याच दरम्यान आमचे विजय मामा सबारे यांना विनंती असेल, या आपण व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर कूलर त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेले आहे. त्यांना विनंती असेल, या आपण व्यासपीठावरती. आपले मनपूर्वक स्वागत.
चला त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री काशीनाथ वाघे जे आमचे नक्कीच काका आहेत जे सोनेवलीचे आहेत. टीमची टोटल 29 29 धावा. आता येणारे 5 बॉल आणि 31 धावा इथून बनवायच्या आहेत. काशीनाथ वाघे यांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर रामू सवार यांनाही विनंती असेल आपण देखील या. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. यस इथे देखील या 4 धावा आलेल्या आहेत. परंतु अगदी आता हा सामना थोडासा दूर झालाय डीबी क्रून संघासाठी. आता 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये अजूनही धावा 27 बनवायचे आहेत. लगातार 2 चौकार तर आलेत. नशीब सध्या साथ देतोय परंतु वेळ निघून गेलेली आहे. हा देखील फटका चांगला आहे. अगदी अक्रॉस लाईन फटका सजवला. अगदी बॉलला पाठवले लॉंग लेग क्षेत्रात. तिथे पाहिलं तर एकच धाव कंप्लीट केली जाते. सामना थोडासा आता दूर झालाय. आता हा सामना झुकतोय तो पूर्णपणे BCC चिंचवली या संघाच्या दिशेने. आता 3 बॉल आणि अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. यस व्हाईट बॉल आहे प्लस विकेट. यस सर विकेट आहे का? विकेट आहे का? नाहीये. ओके वाईड आहे त्यामुळे 1 रन देखील कंप्लीट आहे. खेळाडू पोहोचलेले आहेत. त्या दरम्यान आमचे रामू सवारे आणि त्यांच्या समवेत आमचे खरं तर काशीनाथ वाघे साहेब आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा व्हाईट बॉल आलेला आहे. त्यामुळे इथून सध्या तरी पुन्हा एकदा मी तर म्हणेन कुरुन संघाला 1 धाव मिळतीये. हा चेंडू पुन्हा एकदा दिशा पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सध्या तरी राजू करतायत काय? लगातार 3 चेंडू वाईट आलेले आहेत. सध्या तरी एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत. हा चेंडू ऑन साइडला खेळलेत. गॅपमध्ये फटका चांगला आहे. 4 धावा इथून मिळतील. सध्या तरी या ठिकाणी पराभूताचं अंतर कमी करण्याचं काम इथे केलं जात आहे. अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल खरं तर ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं खरं तर आमचे नवसुभागी त्यांच्या माध्यमातून आम्हाला 1 बॉलचा बॉक्स आलेला आहे. त्यानंतर सूरज मुकणे त्यांच्या माध्यमातून 1 बॉलचा बॉक्स आलेला आहे. त्यानंतर मंगेश मुकणे त्यांच्या माध्यमातून 1 बॉलचा बॉक्स. त्यानंतर रुपेश देवेकर त्यांच्याही माध्यमातून आम्हाला खरं तर त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर सनी मुकणे आहेत त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आणि त्यानंतर विजय सवारे त्यांच्याही माध्यमातून आम्हाला कूलर प्राप्त झाले. या सर्व ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि विलास वाघे त्यांच्या माध्यमातून खरं तर अगदी पाणी त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि विलास वाघे यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सामना कंप्लीट झालाय. सामना जिंकलाय